व्हिडिओ दाखवले। त्या व्हिडिओमधून आम्हाला आमच्या गावातील लोकांचा विचार आला की आमच्या गावामध्ये पण खूप अशिक्षित लोक आहेत, त्यांना त्यांच्या लहानपणात शाळेमध्ये जाता नाही आलं, म्हणून त्यांना शिकवण्याकरिता, साक्षर बनवण्याकरिता आम्ही हा प्रोजेक्ट निवडला की गावातील लोकांना शिक्षित बनवायचं आणि त्यांना फक्त सही करता आली पाहिजे, एवढंच आमचं ध्येय होतं। आम्ही डिझाईन फॉर चेंज याच्यातून सावित्रीच्या लेकी हा प्रोजेक्ट निवडला आहे। अशिक्षित लोकांना आम्ही सुशिक्षित बनवण्यासाठी त्यांना काही आम्ही इतकंही नाही समजून सांगू, त्यांना वाचता आलं पाहिजे, फक्त त्यांना त्यांची सही जरी करता आली तेवढंच आम्ही समजू का आम्हाला हा सावित्रीचा लेकी हा प्रोजेक्ट चांगल्या प्रकारे करता आला। आम्ही ग्रामपंचायत त्यांना परवानगी मागितली ग्रामपंचायतची। त्या ग्रामपंचायतीमध्ये आम्ही महिला पुरुष असे त्यांना बसवणार, त्यांचा टाइम ठरवला की 8:30 वाजता यायचं म्हणून। गावातील सर्व महिला व पुरुष यांना आज आम्ही शाळेत बोलवणार आहे, तरी इथे यांना बोलवण्याचं काम आम्ही सर्व मुलं मिळून करणार आहे। पण गावातील अशिक्षित लोकांची यादी करायची। अशिक्षित लोकांची यादी केल्यानंतर शाळा भरवण्यासाठी जागा, शाळा भरवण्यासाठी जागा, तर मग शाळा भरवण्यासाठी सरपंचाची परवानगी घेतल्यानंतर शाळेतील साहित्य आपण त्याच्यातली काही वर्गणी काढायची आणि त्या वर्गणीमधून खडू मध्ये DFC हा प्रोजेक्ट राबवत आहे। आम्हाला तुम्हाला नाही काही एवढं थोडंफार तरी सायन्स शिकवायचं आहे, आम्ही जे म्हणाल ते कराल का? आम्ही 6 ते 6:30 अर्धा तास अंगणवाडीमध्ये तुम्हाला शिकवणार आहोत, तर तुम्ही यासाठी तयार आहात ना? आम्हाला नाही काही एवढं सावित्रीबाई फुले त्यांचे नाही 100% वाचता किंवा साई नसेल करता येत तर तुम्ही या काय? जसं सावित्रीबाई फुले त्यांनी आपल्याला खूप महत्त्वाचं शिक्षण दिलं, तसंच आम्ही पण त्याच पद्धतीने या DFCचा प्रोजेक्ट राबवणार आहोत। तुम्ही आम्हाला मदत कराल का? हो, ठीक आहे। तुम्ही 6 किंवा 6:30 वाजता ग्रामपंचायत इथे येऊन जा। माझ्या गावाचे नाव पिंपळगाव। जेव्हापासून मुलींनी रात्रीची शाळा चालू केली आणि आम्हाला शिकवायला लागल्या, तेव्हापासून कसं आम्हाला सही करता येते आणि गटात सुद्धा सही करता येते, बँकेत गेलं तरी सुद्धा सही करता येते आणि मुलींनी हे शाळा शिकवणं चालू केलं, ते योग्य काम केलं। अशोक नेवारे, मुली शाळा शिकवत आहे रात्रीची। आता आम्हाला अंगठा करत होतो पहिले, आता सही करता येते। विद्यार्थ्यांनी जो सावित्रीच्या लेखी हे गावातील साक्षरता अभियान, म्हणजे जे अशिक्षित लोक आहेत अशा समस्या मुलांना आढळून आल्या आणि त्यानंतर मुलांनी ठरवलं की ते गावातील जे काही निरक्षर लोक आहेत, ज्यांना लिहिता येत नाही, वाचता येत नाही किंवा स्वतःची घरी कुटुंब आहे, त्या कुटुंबात कुणाला लिहिता येत नाही, अशा समस्याचं निराकरण